नमस्कार मंडळी. आपल्यापैकी बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी असं आरी वर्कचं ब्लाऊज शिवलंच असणार आहे. आपण हे ब्लाऊज हलक्या साडीवर तर कुणी करतच नाही. स्पेशल कार्यक्रम असेल किंवा भावाचं कुणाचं लग्न असेल, जवळच्या व्यक्तीचं, आपण चांगल्या साडीवरच आरी वर्क हे करतो. तर हे व्यवस्थित राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, धाग्यांचा कलर जातो, आरी वर्क हे असं गंजल्यासारखं होतं, काळं पडतं. तर ते नको व्हायसाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर तुम्ही जिथं ब्लाऊज बनवताय तिथं त्यांच्याकडनं अगदी क्लिअर बोलून घ्या की तुम्ही कुठली क्वालिटीचं यूज करताय. भलेच तुमचे 1000-500 जास्त गेले तरी चालतील. आपण बोलतो ना की जिथं कमी पैसे घेतात, तर ते पैसे कमी का घेतात की ती क्वालिटी चांगली यूज करत नाहीत. जिथं क्वालिटी चांगली यूज करतात ना, तिथंच तुम्ही ब्लाऊज बनवायला द्या, कुठलीही डिझाईन असो. त्याच्यामुळे काय होतं, ब्लाऊज लवकर खराब होत नाही. 2 नंबर आहे, तुम्ही ब्लाऊज ड्रायकिंगसाठी लोकल इस्त्रीवाल्याकडे द्यायचं नाही. ते तिसऱ्याच ठिकाणी देतात आणि ब्लाऊजची अगदी वाट लावून टाकतात, खराब करून टाकतात. सगळ्यात अगोदर चांगलं दुकान शोधा जिथं प्रॉपर ड्रायक्लीन होते फक्त कपड्यांची, आणि त्यांना क्लिअर सांगा ब्लाऊज हे खराब झालं नाही पाहिजे. जर त्यांनी गॅरंटी दिली तरच तिथं ब्लाऊज ड्रायक्लीनला द्या, नाहीतर देऊ नका. भलंच ते घरी न धुता राहिलं तरी चालेल. अगोदर चांगलं दुकान शोधा, ते व्यवस्थित करतात. आपलं ब्लाऊज खराब होत नाही, काळं पडत नाही. आणि आपली साडी ब्लाऊज जर ओलं झालं काही कारणाने, तर उन्हात वाळू घालायचं नाही, सावलीत सुकून द्यायचं. त्याच्यामुळं खराब असं जर काखेत तुमचा जर घाम येत असेल, हे प्रत्येकीला येतो, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, स्वेट मास्क आहे, हे कंपल्सरी यूज करायचंच. जर तुम्ही समुद्रकिनारेच्या भागात राहत असाल, जिथं तुमच्या समुद्राजवळ जिथं उमस जास्त आहे, तर त्यांनी हे कॉटनचा यूज करायचाच म्हणजे करायचाच. हे काय मेडिकलमध्ये भेटतं बघा, हे घरचा कापूस असला तरीही चालेल, फक्त असं पट्टी टाईप तयार करून घ्या. ही पट्टी पूर्ण अशी जिथं जरदुर्जा हे जास्त गळ्यालाच लावू शकतो, कारण की बाह्यांना आपण नाही लावू शकत. त्याच्यासाठी पण मी सांगणार आहे. बाहीसाठी काय करायचं, न्यूजपेपर घ्यायचा, त्याची मी ठेवल्याप्रमाणे अशी घडी ठेवायची, त्याच्यावर एक बाही ठेवायची, परत त्याला पेपरने गुंडाळून घ्यायचं आणि परत दुसऱ्या साईडची बाही पेपरमध्ये ठेवून असं व्यवस्थित मी दाखवल्याप्रमाणे गुंडाळून घ्यायचं, जेणेकरून घडी ही ब्लाऊजची छोटी होईल आणि आपल्याला बॅगमध्ये ठेवण्यासाठी व्यवस्थित राहील. तर हा जो गळ्याचा भाग राहिलेला आहे ना, तर इथं मी अशी परत कॉटनची पट्टी लावून घेते आहे. तो पेपर लावला तरीही चालेल, त्याच्यामुळं ती व्यवस्थित घडी राहते. आणि अशी बारीक घडी केल्यामुळं आपण साडीमध्ये पण ठेवू शकतो, पिशवीत घालून ठेवायचं पण. तर परत काय करायचं, मोठा पेपर घ्यायचा, तो थोडा फोल्ड करायचा आणि मी दाखवल्याप्रमाणे ना असं गुंडाळून घ्यायचं. पूर्ण ब्लाऊज हे व्यवस्थित असं कवर झालं पाहिजे, व्यवस्थित करायचं. असे कुठलंही म्हणजे कमीत कमी हवा जाण्यासाठी जागा राहील असं करायचं. आणि ही घडी अगदी गुंडाळून घेतल्यानंतर काय करायचं, मी दाखवते त्याप्रमाणे प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवायचं. हे कुठल्याही दुसऱ्या ब्लाऊजबरोबर घडी घालून मिक्स आपण सगळे ब्लाऊज एकत्र ठेवतो ना, तसं नाही ठेवायचं. आरी वर्कचं ब्लाऊज हे वेगळंच ठेवायचं आणि स्पेशल अशी पिशवीत ठेवलं ना प्लास्टिकच्या, तर व्यवस्थित राहतं आणि खराब पण होत नाही. आरी वर्कमुळं काय होतं, कधी ते हे ब्लाऊज खराब झालेलं असल्यामुळं दुसऱ्या ब्लाऊजला पण त्याचा गंज पकडल्यासारखा होतो. तर याच्यासाठी काय करायचं, हे मी ठेवले पेपरमध्ये ना भीमसेनी कापूर घेतला आहे. तुम्ही डांबर गोळीही घेऊ शकता. त्याच्यामुळं काय होतं, वास खराब येत नाही. आपण आरी वर्कचं ब्लाऊज काय जास्त यूज करत नाही, कधीतरी यूज करतो. त्याच्यामुळं आणि कपड्यांमध्ये जे छोटे छोटे किडे होतात बघा, एकदम छोटेसे असतात, ते होत नाहीत ह्या वासामुळं. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.